नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला लेसन आहे नंबर या विषयावर। नंबर म्हणजे काय, तर आपण त्याला इंग्लिशमध्ये वचन असं म्हणतो। वचन म्हणजे काय, तर वचन म्हणजे एखाद्याला दिलेलं वचन नाही, तर वचन म्हणजे हे की ती एक आहे की अनेक आहे, म्हणजे एक वचन किंवा अनेक वचन। तर असं ह्या ज्या इंग्लिशच्या लेसन ज्याचं नाव आहे नंबर, त्याच्यामध्ये काय काय येतं आणि एक वचनाला काय म्हणतात आणि अनेक वचनाला काय म्हणतात हे आपण आज पाहणार आहोत। इंग्लिशमध्ये एक वचनाला सिंग्युलर नंबर असं म्हणतात आणि अनेक वचनाला प्लुरल नंबर असं म्हणतात। म्हणजे आपल्याला एक वचनासाठी वापरण्यासाठी सिंग्युलर वर्ड किंवा सिंग्युलर नंबर असं म्हणावं लागणार आहे, आणि जेव्हा आपण अनेक वचन असेल असं जर असेल तर तिथे आपल्याला प्लुरल नंबर किंवा प्लुरल वर्ड असं म्हणावं लागणार आहे। तर आता ह्याला कसं काय आयडेंटिफाय करायचं, काय त्याच्या म्हणजे आयडेंटिफाय करायच्या पद्धती आहे ते आपण आता खाली पाहूया। सगळ्यात पहिले तर आपण सिंग्युलर म्हणताना त्याला एस हा लागत नाही आणि प्लुरल म्हणताना त्याला एस लागतो, एस लागतो, म्हणजेच अनेक वचन होतं। आता सगळ्यात मोठी आणि फर्स्ट आयडेंटिफिकेशन करण्यासाठी ही एकच आपण लक्षात घ्यायचंय। तर पहिले काय आहे, जो शब्द ज्याला एस लागलेला नाही आहे त्याला आपण म्हणायचं एक वचन, आणि ज्याला एस लागलेला आहे त्याला आपण म्हणायचं आहे अनेक वचन। म्हणजे ज्याला एस नाही त्याला म्हणायचं आहे सिंग्युलर वर्ड किंवा सिंग्युलर नंबर, आणि ज्याला एस लागलेला आहे त्याला म्हणायचं आहे प्लुरल नंबर किंवा प्लुरल वर्ड। आता त्याचे एक्झाम्पल आपण घेऊया, म्हणजे तुमच्या अजून नीट लक्षात येईल। तर त्याचे एक्झाम्पल आहे, तर आपण हाऊस म्हणजे काय, तर घर, HOUSE हाऊस हे स्पेलिंग आहे, आणि मग हे सिंग्युलर मध्ये झालं, आणि मग HOUSES लागलं तर ते प्लुरल मध्ये होतं। म्हणजे वाक्याच्या किंवा शब्दाला जेव्हा एस लागला जातो तेव्हा त्याला अनेक वचनी असं संबोधलं जातं। स्क्रीनवर मी तुम्हाला अशी 5-6 उदाहरणं दिलेली आहे, त्याच्यावरनं तुमच्या लक्षात येईल की सिंग्युलर वर्ड कोणती आणि प्लुरल वर्ड कोणती आहे। तर ही जी उदाहरणं आहे तुम्ही एकदा परत बघून घ्या, जेणेकरून तुमचं जे कन्फ्युजन आहे ते दूर होईल आणि तुम्हाला सहज हा लेसन समजेल। जी उदाहरणं दिलेली आहे त्यांची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे, पुन्हा एकदा ती समजून घ्यायची आहे। लेसन समजला नसेल तर मला कमेंट करून मला परत समजवा असा मेसेज करायचा आहे। तुम्ही जे मेसेज टाकणार आहे त्याला मी रिप्लाय देऊन तुमच्या प्रत्येक जो लेसन तुम्हाला समजत नसेल त्याला पुन्हा समजवायची मी प्रयत्न करेन। फक्त एवढंच आहे की ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे आपल्याला ह्याच्यामधनं जास्तीत जास्त शिकता यावं, आणि पुढे जेव्हा आपलं ग्रामर किचकट होतं तेव्हा ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला कठीण वाटू नये ह्याच्यासाठी ही डिटेल्समध्ये आपण सुरुवात करत आहोत। तर आपल्याला जी मी उदाहरणं दिलेली आहे ती पुन्हा एकदा तुम्ही पहा, त्याच्यामध्ये काही कन्फ्युजन असल्यास मला पुन्हा एकदा मेसेज करून सांगा, मी समजवायला पुन्हा तुम्हाला एकदा लाईव्ह घेऊ शकते, किंवा पुन्हा एखादा जो तुमचा पाठ समजला नसेल त्याच्यावर आपण लेक्चर घेऊया। आता ह्याची अशी काहीतरी नियम दिलेली आहे ती आपण एक पाहून घेऊया। सगळ्यात पहिला तो नियम हा होता की सामान्यपणे एकवचनी सामान्य नामाच्या शेवटी एस प्रत्यय लावला असता अनेक वचन रूप तयार होते। म्हणजे जर वर्ड असेल त्याला एस लावला तर त्याचं प्लुरल नंबर मध्ये रूपांतर होतं। मग अजून काही असे नियम आहे का की ज्याच्याकडून आपल्याला अधिक सोपं बनणार आहे, तर आपण बघूया। दुसरा नियम काय म्हणतो, तर एकवचनी सामान्य नामाच्या शेवटी म्हणजे सिंग्युलर वर्डच्या शेवटी जर एस, SH, CH, X, O
किंवा झेड यापैकी कोणतीही अक्षरं येत असतील तर अनेक वचन करताना ES हा प्रत्यय जोडला जातो. नियम आहे तो तुमच्या नीट लक्षात घ्या. S, CH, SH, X, O किंवा Z ही अक्षरं जर एखाद्या वर्डच्या शेवटी आली तर त्याचं प्लुरल नंबरमध्ये रूपांतर होताना त्याच्या शेवटी ES लागतो. त्याची उदाहरणं आपण काही बघूया. तर सिंग्युलर वर्डमध्ये बस, त्याचं प्लुरल मध्ये होतं बसेस. लक्षात आलं का तुमच्या? BUS हा मध्ये शेवटी S लागलेला आहे आणि म्हणून त्याच्या शेवटी S लागलेला असल्यामुळे आपण इथे त्याला प्लुरलला ES लावलेला आहे. बेंच, BENCH, बेंच. बेंच म्हणजे बाक आणि त्याला CH लागलेला आहे त्याच्यामुळे त्याचं प्लुरल वर्ड मध्ये झालं BENCHES म्हणजे त्याला ES लागलाय ज्याच्या शेवटी CH आलंय म्हणून. आलं असेल तुमच्या की आता हा कसा पद्धतीने वर्किंग करतो. आपण आता तिसरा नियम बघूया. त्याचा काय नियम आहे तर एकवचनी सामान्य नामाच्या शेवटी Y असून त्यामागील अक्षर व्यंजन असेल तर अनेक वचन करताना त्या Yच्या जागी I येतो आणि त्याच्या ES प्रत्यय लागतो. त्याची उदाहरणं काही दिलेली आहे ती स्क्रीनवर मी शो केलेली आहे. तुम्ही एकदा बघून घ्या. आय होप हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. आजचा लेसन होता आपला नंबर. छोटी छोटी जी उदाहरणं दिलेली आहे त्याच्यावरनं तुमच्या लक्षात आलं असेल. अतिशय सोपा असा लेसन आहे, काही त्याच्यात किचकट नाही आहे. पण जर तुम्हाला समजलं नसेल तर मला पुन्हा एकदा समजवण्यासाठी मेसेज कराल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराल. लाईक करा, बेल आयकॉन दाबा ज्याच्यानी आपले जे नवीन व्हिडिओ आहे ते तुमच्यासमोर लगेच येतील आणि तुम्हाला ग्रामर आणि इंग्लिश शिकण्यासाठी एकदम सोयीस्कर जाईल.